नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शुभम पवार. आज आलोय थेट शेतामध्ये. तुम्हाला माहितीच असेल की ई पीक पाहणी सुरू झालेली आहे आणि आपल्या सातबाऱ्यावरती पिकं नोंदवायची आहेत. आपल्याला पीक विमा पाहिजे असेल तर ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आज थेट शेतामधून ई पीक पाहणी कशी करायची या व्हिडिओमध्ये आपण A to Z सविस्तर अशी माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की आपला शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत राहतात. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमधून प्ले स्टोअर ओपन करा. प्ले स्टोअरवरती सर्च करा ई पीक पाहणी. ई पीक पाहणी सर्च केल्यानंतर हे ॲप्लिकेशन आहे ई पीक पाहणी DCS. हे ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. लक्षात ठेवा, अगोदर जर तुमच्या मोबाईलमध्ये कोणतं अगोदर ॲप असेल तर ते अनइन्स्टॉल करायचं आहे, ते काढून टाकायचे आणि हे नवीन ॲप्लिकेशनच तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल करून हे ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर याला परमिशन द्यायचं आहे. व्हाईल युजिंग ॲप अलाव ऑल अशा पद्धतीने परमिशन देऊन लेफ्ट साईडला हे सरकवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे टाइम टेबल दिसेल, कशा पद्धतीने कोणत्या कालावधी दिसेल, कधीपर्यंत पीक पाहणी करायची आहे. वरती महसूल विभाग विचारला जाईल. तुमचा जो काही महसूल विभाग असेल तो विभाग तुम्हाला इथे निवडायचा आहे आणि खाली कालावधी तुम्ही पाहू शकता, खरीपाची 14 सप्टेंबरपर्यंत आहे. तर चला आपण आता महसूल विभाग निवडूयात. तुमचा जो काही महसूल विभाग आहे तो निवडायचा आहे. खाली हिरव्या रंगाचा जो काही बाण आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही पुढे येणार आहात. पुढे आल्यानंतर तुम्हाला लॉग इन पद्धत विचारली आहे. शेतकरी म्हणून लॉग इन करा हा बॉक्स आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल. शेतकऱ्याचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. संकेतांक पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे पाहू शकता की तुम्हाला तुमचं नाव विचारलं जाईल. नोंदणी करण्यासाठी जर तुमचं जे काही नाव आहे शेतकऱ्याचं नाव इथे टाकायचं आहे. पुन्हा एकदा संकेतांक पाठवावरती क्लिक करायचं आहे. आता जो काही मोबाईल नंबर तुम्ही टाकलाय त्यावरती 4 अंकी जो काही OTP आहे, संकेतांक आहे तो येईल. तो इथे OTP टाकायचा आहे आणि आपल्याला नोंदणी करायची आहे. तर नोंदणी करा या पर्यायावरती अगोदर क्लिक करायचं आहे. नोंदणी करा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता थोडा सर्व्हरचा प्रॉब्लेम असू शकतो, थोडं थांबायचं आहे. इथे ऑटोमॅटिकली जो काही तुमचं रजिस्ट्रेशन आहे ते सक्सेसफुली झालेले आहे. पुन्हा मोबाईल नंबर टाकायचा आहे. संकेतांक पाठवावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा एक OTP जो आहे तो तुम्हाला पाठवला जाईल. तो 4 अंकी असेल, तो इथे टाकायचा आहे आणि आपल्याला आता लॉग इन करायचं आहे. अगोदर आपण नोंदणी केली, आता लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुम्हाला अशा पद्धतीने इथे इंटरफेस दिसणार आहे, ज्यामध्ये खातेदाराचं नाव विचारलंय. खातेदाराचं नाव पाहू शकता. नोंदणी झालेली नाही त्यामुळे सिलेक्ट करता येत नाही. नवीन खातेदार नोंदणी करा हा जो काही ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. खातेदाराची नोंदणी करण्यासाठी नवीन खातेदार नोंदणी करा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर विभाग विचारला येईल. पुन्हा जो काही आपला विभाग निवडायचा आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे. ज्या ठिकाणी तुमचा सातबारा आहे त्या ठिकाणचं इथे गाव निवडायचं आहे तुम्हाला. म्हणजे तुमचा विभाग, तुमचा जिल्हा, त्यानंतर तुमचा तो काही तालुका असेल, त्यानंतर तुमचं तहसील जे आहे ते निवडायचं आहे आणि गाव तुमचं जे काही गाव ज्या ठिकाणी साधं पुढे जावरती क्लिक केल्यानंतर तुमचं पहिलं नाव, आडनाव, मधले नाव, खाते क्रमांक, गट क्रमांक, तुम्हाला 5 ऑप्शन आहेत. या 5 पैकी कोणताही एक ऑप्शन तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे आणि खाली टाकायचं आहे. मी गट नंबर केला आणि गट नंबर टाकून शोधावरती क्लिक केलं. शोधावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता इथे सातबाऱ्यातली नावं येतील. तुमचं जे काही नाव आहे ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि हिरव्या रंगाचा जो काही बाण आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ते खातेदाराचं नाव इथे ऑटोमॅटिकली येईल. खाते क्रमांक सुद्धा येईल. पुढे हिरव्या रंगाचा बाण आहे. हे सगळं बरोबर असल्यावरती आपल्याला हिरव्या रंगाचा जो बाण आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर आपण इथे येणार आहात. तुमचा खाते क्रमांक, सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झालेला आहे. ठीक आहे, पर्यावरती क्लिक करायचं आहे. आता पुन्हा आपण इथे खातेदाराचं नाव सिलेक्ट करायचं आहे. आता आपल्याला खातेदाराचं नाव सिलेक्ट करता आलेलं आहे. त्यानंतर हिरव्या रंगाचा ऑप्शन आहे, बाण आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. पुढे आल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसणार आहे. आता आपण एक एक ऑप्शन पाहूयात काय आहे. पहिला आहे कायम पड, चालू पड, नोंदवा. आता हे सगळे ऑप्शन कशा पद्धतीने आहेत सगळं मी सांगतो. पहिला ऑप्शन आहे कायम पड, चालू पड, नोंदवावरती क्लिक करायचं आहे. पहिल्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची कायम पड असेल, चालू पड असेल ते तुम्ही इथे नोंदवू शकता, ज्यामध्ये खाते क्रमांक अगोदर निवडायचा आहे, गट क्रमांक निवडायचा आहे. आता कायम पड, चालू पडचा प्रकार निवडायचा आहे, ज्यामध्ये तुमचं कायम पड असेल तर कायम पड. कायम पड म्हणजे काय तर खाजगी वन, राखीव वन, डोंगर पड, खडक पड, मुरुम पड, खान पड, रेल्वे पड, कालवा पड, एक विहीर पड, 2 विहीर पड, अशा पद्धतीची पड असतात. तर त्या पडमध्ये जर असेल तर तुम्ही टाका, नाहीतर हा सोडून द्या. चालू पड असेल तर चालू पडचा सुद्धा ऑप्शन आहे. चोप्पन पड, चराई पड, झाडी पड, बगीचा पड, पोट खराब असेल, दुष्काळ पड, जे हे नोंदवायचं असेल तुमच्या साधावरती तर ते तुम्ही इथे क्षेत्र टाकून नोंदवू शकता आणि ती पड माहिती तुम्हाला इथे येईल. जर नसेल नोंदवायचं तर हा ऑप्शन सोडून द्यायचा, पाठीमागे यायचं आहे. आता सगळ्यात दुसरा ऑप्शन महत्त्वाचा आहे तो म्हणजे पीक माहिती नोंदवावरती क्लिक करायचं आहे. पीक माहिती नोंदवावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आता खाते क्रमांक निवडायचा आहे, गट क्रमांक निवडायचा आहे, जमिनीचे एकूण क्षेत्र जे आहे तुम्हाला इथे आरमध्ये दाखवलं जाईल, हेक्टर आरमध्ये, ते इथे
चेक करू शकता. त्यानंतर हंगाम निवडायचा आहे, संपूर्ण वर्ष करता का खरीप करता, तर इथं आपण खरीप सिलेक्ट केला आहे. पिकाचा वर्ग निवडायचा आहे, निर्भळ पीक म्हणजे एक पीक आहे का, बहुपीक आहे का, पॉलीहाऊस पीक आहे का, शेडने आवडतो आहे. तर यापैकी तुमचं जे असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करा. मी एक पीक सिलेक्ट करतो. निर्भळ पिकाचा प्रकार, आता पीक आहे का बाग लागवड आहे म्हणजे ते तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर पिकं विचारले जातील, त्यामध्ये तुम्ही आता शेतामध्ये काय लावलंय ते इथे सगळं सिलेक्ट करा. सोयाबीन, काळे भेंडी सगळे बिया असतील किंवा गहू आहे, कसुर भेंडी, ओबा बरेच ऑप्शन आहेत. कांदा आहे, उडीद आहे, मूग आहे, भुईमूग आहे, जे काही तुम्ही लावले तुमच्या शेतात ते सिलेक्ट करा. मी सोयाबीन सिलेक्ट केलं. त्यानंतर क्षेत्र टाकायचं आहे. संपूर्ण क्षेत्रामध्ये लावलं असेल तर पूर्ण क्षेत्रभरावरती टिक करू शकता. नसेल लावलं तर इथे तुम्हाला जेवढं क्षेत्र तुम्ही आता हे पीक लावलेलं आहे ते क्षेत्र तुम्ही टाका, 0 पॉईंट किंवा 1 पॉईंट काय असेल ते. त्यानंतर तुम्हाला आता स्रोत निवडायचं आहे, म्हणजे कालवा आहे का काय आहे, खाजगी कालवा, सरकारी कालवा, बोरवेल, विहीर, ते जे सिंचन पद्धत आहे ती निवडायची आहे. जलसिंचन साधन निवडल्यानंतर ठिबक सिंचन, तुषार सिंचन, जे काही सिंचन पद्धत आहे ते सिलेक्ट करा. लागवडीचा दिनांक, जो काही दिनांक असेल, तुम्ही कधी पेरणी केलेली, लागवड कधी केली ते दिनांक निवडून तुम्हाला पुढे जा पर्यावरती क्लिक करायचं आहे. लागवडीचा दिनांक जे काही पीक विमा भरलाय तोच इथे असणं गरजेचं आहे. पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे नक्षा दाखवला जाईल, तर खाली अद्ययावत करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे. ज्या लोकेशनमध्ये तुम्ही आहात तिथे उभं राहायचं आहे आणि त्याच लोकेशनवरती तुम्हाला फोटो घ्यायचे आहेत. आता ठीक आहे पर्यावरती क्लिक करा. अशा पद्धतीने ज्या लोकेशनवर तुम्ही थांबणार आहे तिथून तुम्हाला बरोबर त्या पिकाचा फोटो काढायचा आहे, ओके करायचा आहे. छायाचित्र क्रमांक 2 वरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक करून सुद्धा दुसरा एका बाजूनी तुम्हाला पुन्हा एकदा फोटो काढायचा आहे. मी आता सोयाबीनचा इथं फोटो काढून घेतोय. दोन्ही फोटो काढलेले आहेत, ओके करायचं आहे. इथे अक्षांश रेखांश आलेला आहे, GPS अचूकता आली आहे. खाली हिरव्या रंगाच्या बरोबर बटनावरती क्लिक करायचं आहे. वरील प्रमाणे सगळी माहिती अचूक आहे हे टिक करून पुढे जा पर्यावरती क्लिक करायचं आहे. पुढे जा पर्यावरती क्लिक केल्यानंतर इथे पिकांची माहिती साठवली आहे, अपलोड झालेली आहे. ठीक आहे पर्यावरती क्लिक करून आता तुम्हाला अजून काही पिकं ॲड करायची असतील तर मी इथे ॲड करू शकतो. तुम्ही सुद्धा ॲड करू शकता. मी आता एक पीक ॲड केलेलं आहे. आता मी पुन्हा एकदा सेम तशाच पद्धतीने तुमचं जे काही हंगाम आहे, तुमचं पिकाचा वर्ग आहे, निर्भळ पिकाचा प्रकार असेल, पिकांची झाडांची माहिती असेल, नाव असेल, क्षेत्र किती क्षेत्रात लावलेलं आहे पीक, सगळी माहिती आत्ता जशी आपण भरली तशी दुसऱ्या पिकाची सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. एकापेक्षा जास्त पीक तुम्ही घेत असाल तर अशा पद्धतीने अजून इथे ॲड करू शकता. मी आता झेंडू घेतोय, सोयाबीन केलं मग अशी, आता मी झेंडू केलं. किती क्षेत्र, 0.11 मध्ये. जलसिंचनाचे साधनं, विहीर आहे का, बोरवेल आहे का, काय आहे, तलाव आहे, बंधारा आहे, जे काही असेल ते. लागवडीचा दिनांक आहे, ठिबक सिंचन पद्धती आहे, ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन किंवा अन्य काही, कधी लागवड कधी केलेली आहे, कधी पेरणी केली होती, ती तारीख इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता, ओके करू शकता. अशा पद्धतीने पुढे जा पर्यावरती क्लिक केलं की तुमचं जे काही पीक आहे हे अजून एक पीक तुमचं ॲड होऊन जाईल. तर अशा पद्धतीने तुम्ही एकापेक्षा जास्त पिकं ॲड करू शकता. आता मी हे दुसरं जे पीक आहे, पहिलं मी सोयाबीन ॲड केलं, आता हे झेंडू करतो. पुढे जा केलं की इथे पाहू शकता पुन्हा इथं आलेलं आहे, अद्ययावत करा पर्यावरती क्लिक करायचं आहे. जे शेतामध्ये तुम्हाला उभं राहायचं आहे, शेतामध्येच इथे लाईव्ह उभं राहून तुम्हाला इथे आपला जो काही पुढे जा पर्यावरती क्लिक करून छायाचित्र 1 घ्यायचं आहे, छायाचित्र 2 घ्यायचं आहे. आता छायाचित्र 1 घेऊ आपण, इथे लाईव्ह आपण घेतोय. आता इथे पहा झेंडू लावलेला आहे, तर मी इथे झेंडूचं घेतलं. तुमचं सोयाबीन असेल, भुईमूग असेल, काय अन्य काही असेल, ज्वारी असेल, तर सगळे तुम्ही इथे फोटो घ्या. छायाचित्र क्रमांक 2 सुद्धा घेऊ शकता. अजून एका बाजूने दुसरा घ्यायचा आहे. अशा पद्धतीने दोन्ही बाजूने फोटो घ्या आणि इथे ओके बटनावरती क्लिक करून दोन्ही फोटो अपलोड करा. आता हे अपलोड झाले, अंशांश रेखांश आलाय. खाली हिरव्या रंगाच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ही सगळी माहिती एकदा चेक करून घ्यायची, बरोबर आहे का, आणि पुढे जा पर्यावरती क्लिक करायचं आहे. पिकाची माहिती साठवली, अपलोड झालेली आहे. आता पिकांची माहिती पहा, वरती ऑप्शन आहे त्यावरती यायचं आहे आणि तुम्ही पिके भरलेली इथे तुम्ही चेक करू शकता. याच्यामध्ये काही दुरुस्ती करू शकता, नष्ट करायची असेल नष्ट करू शकता. 24 तासामध्ये हे तुम्हाला 48 तासामध्ये हे करावं लागेल जर काही बदल करायचा असेल तर. मला काही बदल करायचं नाही, पाठीमागे यायचं आहे. पाठीमागे आल्यानंतर तिसरा ऑप्शन आहे, बांधावरची झाडे नोंदवा. तर बांधावरची झाडे तुम्ही टाकू शकता, जसं की इथे पाहू शकता. गट क्रमांक निवडा, खाते क्रमांक निवडा. बांधावरची झाडे असतील बांबू, रबर, मोहरी, साग असेल, हिरगाळ असेल, नारळ असेल, बांबू असेल, अर्जुन, चंदन, जे काही असेल, टेंभुर्णी, किरणे, इडलू, जे काही असेल ते तुम्ही इथे निवडू शकता. यामध्ये कडुलिंब आहे, भरपूर आहेत. जे काही बांधावरची तुमचं झाड असेल ते इथे तुम्ही सिलेक्ट करा. मी समजा नारळ आहे तर नारळ सिलेक्ट केला. झाडांची संख्या विचारली आहे तर झाडांची संख्या टाका आणि 2 फोटो तुम्हाला घ्यायचे आहेत. लेफ्ट साईडला एक क्लिक करून फोटो घ्या, राईट साईडला एक क्लिक करून फोटो घ्यायचे आहेत. दोन्ही फोटो इथे अपलोड करायचे आहेत तुम्हाला. मी आता फोटो घेतो, एक फोटो इथे अपलोड केला. दुसरा इथे आपण घेऊयात. दुसरा सुद्धा कॅमेऱ्यावरती क्लिक करून इथे फोटो अशा पद्धतीने झूम करून सुद्धा घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. दोन्ही फोटो इथे आपण अपलोड केले. तर ओके बटनावरती क्लिक करा आणि खाली जे हिरव्या रंगाचा ऑप्शन त्यावरती क्लिक करा. तुमचे असतील तर टाका, नाही तर हा ऑप्शन सुद्धा तुम्ही सोडून देऊ शकता. वरील अचूकता झाली, अपलोड झालेलं आहे आणि अपलोड झालेली माहिती इथे साठवलेली आहे. झाले.
बांधावरची झाडे पहा, माहितीवर पहा, इथे नारळ ॲड झालेलं. तशाच पद्धतीने अजून जर पिकं असतील, अजून जरी झाडे असतील, ते इतर झाडामध्ये सुद्धा टाकू शकता. त्याच्यामध्ये नाव नसेल तर इतर झाडेमध्ये सुद्धा तुम्ही इतर झाडेमध्ये टाकू शकता. तर इथे पाहू शकता आपली झाडांची माहिती साठवलेली आहे, अपलोड झालेली आहे. तर इथे पाहू शकता मी 2 झाडे ॲड केलीत, एक इतर झाड म्हणून, एक नारळ झाड. तुमच्याकडे जे असेल बांधावरती ते टाका, नाहीतर हा ऑप्शन सुद्धा तुम्ही सोडून द्या, हा ऑप्शन करायची गरज नाही. झाले आपले. आता पुढचा चौथा ऑप्शन अपलोड. या अपलोड बटनावरती क्लिक केलं तर काय सांगतंय, तर इथं कोणतीही ऑफलाईन माहिती आढळली नाही. ठीक आहे, कोणतीही ऑफलाईन माहिती नाही, आपलं ऑनलाईन आहे. तर आपल्याला आता जो काही पाचवा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पाचवा ऑप्शन आहे पीक माहिती मिळवा, वरती क्लिक करायचं. पीक माहिती मिळवा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता माहिती प्राप्त झालेली आहे. आपण ऑनलाईन जी माहिती भरली आहे ती प्राप्त झालेली आहे. आपली पीक पाहणी कंप्लीट झालेली आहे. ई पीक पाहणी कंप्लीट झालेली आहे आपली. आता आपल्याला शेवटचा ऑप्शन आहे गावाचे पीक पाहणी पाहायची आहे. शेतकऱ्याची नावं तुम्ही पाहू शकता. आपली पीक पाहणी झालेली आहे का नाही हे पाहण्यासाठी तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करा. आपलं नाव इथे पहा शेवटी आलेलं आहे, हिरवा. तिथे डोळ्याचं चिन्ह आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपली पिकं यामध्ये ॲड झालेली आहे का चेक करायचं. आपली पीक पाहणी झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही फक्त 10 मिनिटांमध्ये आपल्या मोबाईलमधून पीक पाहणी करू शकता. हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.